आज आहे वटपौर्णिमा. वटपौर्णिमेची तयारी आमची चालूच होती सकाळपासून. तर मॉर्निंगलाच आईंनी डाळ शिजत घातलेली पुरणासाठी. तर आज पुरणपोळीचा बेत होता. पुरणपोळी, आंबरस, कटाची आमटी, भात, भजी असं सर्व बनवलं होतं. तर इथे आंबे मसाला छान भाजून झाला आहे. आता आईने आंबरस करायला घेतला. तर आई जेवण खूपच भारी बनवतात. आमटी जी कटाची आमटी जी बोलतो तर ती मला त्यांच्या हातची खूप आवडते स्पेशली. तर खूप सुंदर बनवतात त्या. तिथे आंबरस 2 चमचे तेल टाकलं आहे. त्यानंतर हिंग टाकला आहे. हिंग छान असं परतून द्यायचं तेलामध्ये. त्यानंतर आईने टाकलं आहे कढीपत्ता. कढीपत्ताही छान परतून दिल्यानंतर स्मेल खूप छान येतो. ते धना पावडर, घरातला लाल तिखट मसाला, काश्मीरी मसाला, सर्व घरातले मसाले आता आई टाकत आहेत. आता मी ते मसाले छान तेलामध्ये परतून दिले. हळद, घरातले मसाले, धना पावडर, सर्व मसाले छान असे तेलामध्ये मिक्स झालेत. याच्यामध्ये मसाला छान परतून घेतला. आता त्यानंतर त्याच्यामध्ये मसाला ॲड करणार आहे. कांदा, खोबरं, लसूण जे वाटण मी बनवलं होतं प्रॉपर ते ॲड करून घेतले त्याच्यामध्ये. तर ते छान मसाल्यामध्ये परतून घेतलं स्लो गॅसवर. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये डाळीचे जे पाणी आपण काढलेलं तर ते आपण ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत. त्याच्यामध्ये डाळीचं पाणी ते आईने मिक्स केलं. आणि त्यानंतर आता इथे छान अशी उकळी येऊन द्यायची आमटीला. त्यानंतर देवाचे नैवेद्य बनवायला घेतलेत आम्ही. तर देवासाठी नैवेद्य, पुरणपोळीचा नैवेद्य बनवून नंतरच आम्ही वडाची साराला उकळी आली आणि कलरही खूप छान आला आहे. त्यानंतर आई आता पुरणपोळी बनवत आहे. आईंना पुरणपोळी बनवायला तर खूप आवडतं. तर आईने ते पळपोटाला पेपर बांधून घेतला आहे आणि ते कधी कधी रुमालाही लावतात त्या. आणि जे पीठ आहे ते पातळ असं मळतात. गव्हाचं आणि थोडा मैदा टाकून मिक्स करून ते पीठ मळतात. आणि ते पुरण बघा थोड्याशा पिठामध्ये खूप सारं पुरण टाकतात तरी त्यांची पुरणाची जी पोळी ती अजिबात तुटत नाही भाजताना पण आणि चपाती पोळी लाटताना पण. इथे पोळीला इथे मी भाजत आहे आणि ही दुसरी पोळी तव्यावर आहे. किती फुगली आहे आणि मी ते पलटी मारत होती कलत्याने तर त्याच्या आधीच आईने हाताने तिला पलटी केलं आहे. तर इथे आता ती पोळी भाजून झाली आहे आणि तुपाशिवाय तर पोळीला मजाच येत नाही. तर आईने आता ते छान चाडा बनवून घेतला आहे आणि आता आई पुरणपोळी लाटतात आहे. ती पोळी त्या तव्यापेक्षा पोळी जास्त मोठी असते आणि पोळी तुटतही नाही. एकदम पातळ पोळी बनवतात त्या. आणि पुरणपोळी तव्यापेक्षा मोठीच आहे. तर गावचा तवा तर खूप मोठा आहे. तर आई तेवढा मोठा तवा पूर्ण भरलं एवढा मोठी पोळी लाटतात. तर आताही पूर्ण तवा भरलेला आहे आणि पुरणपोळी एकदम पातळ लाटली त्यांनी. तर गावीसुद्धा पुरणपोळी बनवतो. यात्रेला बनवली होती आम्ही पुरणपोळी आणि इथे तूप लावते मी आधी पुरणपोळीला. तुपाशिवाय पोळीला मजा येत नाही. आमच्याकडे सण असेल तर पुरणपोळी जास्त बनवतो आम्ही. तर तुम्ही काय बनवता सण असल्यावर तर नक्की मला कमेंट करून सांगा. वडाची पूजा करताना ह्यावर्षी खूप जण बघितलं मी की नवरेसुद्धा म्हणजे बायकांसोबत आले होते वडाची पूजा करायला म्हणजे ॲज अ फोटो काढायला वगैरे. तर ते बघून छान वाटलं की थोडा टाईम त्यांनीसुद्धा दिला पाहिजे. बायको 7 जन्म हाच नवरा पाहिजे जेव्हा वडाकडे मागत असते तर नवऱ्याने येऊन देवाची पूजा त्यांनीही केली पाहिजे. हे पण छान आहे संकल्पना. तर इथे पुरणपोळी आमच्या सर्व रेडी आहेत आणि इथे देवाचे नैवेद्य तयार झाले आहेत. आणि आता इथे बाहेर वडाच्या पूजेचं ताट पण रेडी झालेलं आहे. वटपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आई आणि मी छान रेडी झालो आहे.
तर ट्रेडिशनल असं आम्ही छान वेअर केले, साडी वगैरे. तर आम्ही चाललो तर पूजा करायला. तर पूजा कशी करतो आम्ही ते तुम्हाला दाखवते. ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. छान अशी आत्ताच वडाची पूजा झाली आणि पाऊस नव्हता आज, छान असं ऊन पडलंय. तर मस्त गजरा वगैरे प्रॉपर रेडी होऊन आई आणि मी पूजा करून आलोय. गार्डनमध्ये खूप छान आम्ही असे फोटो काढले सर्व लेडीज सोसायटीच्या आणि आईने मी पण खूप छान फोटोज क्लिक केलेत. तर ते तुम्हाला बघायला भेटतीलच व्हिडिओच्या शेवटला. आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.